संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने समाधी मंदिरावर 22 किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुवर्ण कलशाचे पूजन। कलशारोहण सोहळ्याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनानं। ज्ञानेश्वरीचे ऑडिओ बुक प्रसारित। कलशारोहणाच्या पूर्वसंध्येला अलंकापुरीतून प्रदक्षिणा मार्गाने ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात ढोल ताशाच्या निनादात सुवर्ण कलशाची मिरवणूक। देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने राजगुरुनगरचे सुपुत्र थोर क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळ असलेल्या राष्ट्रीय स्मारकात वीर पत्नी सुनंदा थिगळे यांच्या हस्ते तर खेड तहसीलदार कार्यालयात उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण। खेड तालुक्यातील शासकीय कार्यालय, सत्र न्यायालय, बाजार समिती, शाळा महाविद्यालय, विविध संस्था संघटनांच्या कार्यालयामध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना। आळंदी, चाकण आणि राजगुरुनगर नगर परिषद मुख्य अधिकारींच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रध्वजाला सॅल्यूट। नागरिकांच्या सोयीकरता तक्रार नोंदणीसाठी आळंदी नगर परिषदेने एक महत्त्वपूर्ण उचलले तांत्रिक पाऊल। आता नगर परिषद हद्दीतील नागरिकांना पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते, पथदिवे किंवा अन्य सार्वजनिक समस्या केवळ एका क्लिकवर नोंदवता येणार। यासाठी विशेष चॅटबॉट आणि अँड्रॉइड मोबाईल ॲप सुरू। पूर्वी तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना थेट नगर परिषदेच्या कार्यालयात जावे लागत असे, ज्यामुळे वेळ आणि श्रम खर्च होत होते। नगर परिषदेच्या या नव्या उपक्रमामुळे नागरिक घर बसल्या तक्रारी नोंदवू शकतील आणि त्यावर कार्यवाहीही अधिक वेगाने होणार। राजगुरुनगर येथे खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित शेठ केशरचंद पारख प्राथमिक विद्यालयात ध्वजारोहण। स्वातंत्र्य दिनी देशभक्तीपर गीतांवर कवायत प्रकार तसेच गावातून स्काउट आणि बुलबुल अंतर्गत प्रभात फेरी काढली। ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि 4ही विद्यालयाचे अध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती। हुतात्मा राजगुरू महाविद्यालय आणि साहेबरावजी बुट्टे पाटील महाविद्यालयात खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्रजी बुट्टे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न। राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट्सनी केले संचलन। कनिष्ठ विभागाच्या वतीने स्वातंत्र्य दिन विशेषांक या भित्तीपत्रकाचे संस्था अध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन। श्री कुंडेश्वर डोंगराच्या पायथ्यालगत 11 ऑगस्ट रोजी झालेल्या अपघातातील आणखीन एका जखमी महिलेचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू। कुंडेश्वर येथील अपघातातील मृतांची संख्या झाली 12। मोशी येथील साईनाथ हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीबाई हरिश्चंद्र कोळेकर या अपघातग्रस्त महिला भाविकावर सुरू होते उपचार। अन्य 22 अपघातग्रस्तांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती वर्षानिमित्ताने कोहिंडे खुर्द येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आणि ग्रामपंचायत आंबोली कोहिंडे ग्रामस्थांच्या पुढाकारातून रंगला सामुदायिक दिंडी सोहळा। सकाळी प्रभात फेरी, ध्वजारोहण, दुपारी दिंडी सोहळा आणि सायंकाळी गोरख महाराज जाधव यांचं प्रवचन। मानवता प्रतिष्ठान चाकण यांच्यातर्फे आरोग्य शिबिर आणि आदिवासी 10 कुटुंबांना आजीवन आरोग्य विम्याचा दिला लाभ। शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गणेश गावडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय मेठल, सरपंच तृप्ती शिंदे, उपसरपंच कैलास शिंदे, माजी सरपंच विजय खंडागळे, सुदाम शिंदे, कैलास मोहन आदींची उपस्थिती। स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर भांबोली गावात विविध विकास कामांचा उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा संपन्न। ग्रामपंचायत नूतनीकरण, जिल्हा परिषद शाळेसाठी सांस्कृतिक भवन, नवीन घंटा गाडी, औषध फवारणी वाहन, वनजीरा वस्ती आणि जिल्हा परिषद शाळेसाठी स्पीकर सिस्टीमचं लोकार्पण। यावेळी सरपंच शीतल काळूराम पिंजन, उपसरपंच अर्जुन राऊत, माजी उपसरपंच शरद निखाडे, अक्षदा राऊत, सदस्य कल्याणी राऊत, भागुबाई मेंगळे आदींची उपस्थिती। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।